यानंतर बातमी सतीश भोसले संदर्भातली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या याची पत्नी तेजू भोसले ही अजित पवारांच्या भेटीला गेलेली आहे। वनविभागाच्या कारवाईमुळे त्याचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे अशी त्याची तक्रार आहे आणि दुपारी 4 वाजता अजित पवार यांची भेट सतीश भोसले याची पत्नी घेणार आहे। या कारवाईच्या संदर्भात वनविभागानं केलेल्या तोडक कारवाई संदर्भात ही भेट असणार आहे। तसंच पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात खोक्या भोसले याची पत्नी तेजू भोसले ही त्यांच्या नातेवाईकांसह बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे। पक्ष कार्यालयात ही भेट होईल। पण पाहतोय तेजू भोसले आपल्या काही नातेवाईकांसह अजित पवार यांच्या भेटीला आलेली आहे। अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि वनविभागाने केलेल्या तोडक कारवाई संदर्भात ही भेट असेल। चेतन किर्दत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। चेतन, तेजू भोसले या अजित पवार यांची भेट घेणार आहेत। आणखी काही प्रश्न सुद्धा असतील ज्याच्यावरती चर्चा करू शकेल? स्नेहा, खोक्या भोसले आणि त्याच्या नातेवाईकांच्या घरावर काही दिवसांपूर्वी वनविभागाकडून कारवाई करण्यात आली होती आणि त्यामुळे खोक्या भोसले आणि त्याचे नातेवाईक कुटुंब जे आहे ते सध्या उघड्यावर आलं आहे। या कारवाईच्या संदर्भात आणि पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात खरं तर खोक्या भोसले याची पत्नी तेजू भोसले आणि नातेवाईक जे धन्यवाद आहेत चेतन या सगळ्या माहितीबद्दल।